नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत। त्यातच भाजपाकडून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेले काही निर्णय आता चौकशीच्या राड्यावर आले आहेत। जालन्यातील सुमारे 900 कोटी रुपयाच्या किमतीचा गृहनिर्माण प्रकल्प आता चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले काही निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले। एकनाथ शिंदे हे एका बाजूला नाराज असले तरी दुसऱ्या बाजूला त्यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी सुरू असताना बोलत आहे। राज्यात महायुती सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेर आढावा घेतला जात आहे। आता जालन्यातील सिडकोचा 900 कोटीचा प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे। जालन्यातील सुमारे 900 कोटी रुपयाची किमतीचा गृहनिर्माण प्रकल्प आता चौकशीच्या फेऱ्यात अडकला। जालना येथून सुमारे 900 कोटी किमतीच्या गृहमंत्री प्रकल्पात 2020 मध्ये अव्यवहार असल्याचं सिद्ध झाल्याचं रद्द करण्यात आलं होतं। हाच प्रकल्प फेब्रुवारी 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरू करण्यात आला। नगर विकास भागात या अखत्यारीत येणाऱ्या सिडको 2019 मध्ये जालना जिल्ह्यातील खरपुडी गावात 301 एकर जमिनीवर एक मेगा गृहनिर्माण प्रकल्प आखण्यात आला होता। त्याचबरोबर प्रकल्पाची तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता तपासण्यात आली आहे। तपासानंतर हा प्रकल्प व्यवहार ठरणार नाही असा निष्कर्ष काढण्यात येत आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।